आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज आपण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत. अज्ञानाच्या अंधाराने ग्रासलेल्या समाजात ज्ञानाचा दीप घेऊन चालणारी, स्त्री शिक्षणाची पहाट घडवणारी एक तेजस्वी ज्योत म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा विचारही पाप मानले जात होते, ज्या काळात मुलींच्या हातात पुस्तक नव्हे तर बंधने होती, त्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा झेंडा उंचावला आणि इतिहासाची दिशा बदलली. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फक्त एक व्यक्ती नव्हत्या, त्या एक विचार होत्या, त्या एक चळवळ होत्या. पुण्याच्या रस्त्यावर अपमान सहन करत, लोकांच्या शिव्याशापांना कवटाळत, तरीही डोळ्यात स्वप्ने आणि हातात वही घेऊन त्या शाळेकडे चालत राहिल्या. कारण त्यांना माहीत होते, शिक्षणाशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय समता नाही. सावित्रीबाईंनी स्त्रीला माणूस अधिकार दिला, विधवेला आशेचा आधार दिला आणि समाजाला मानवतेचा आरसा दाखवला. मित्रांनो, आज आपण शाळेत बसून शिकत आहोत, स्वप्ने पाहत आहोत, उंच भरारी घेण्याची भाषा करत आहोत. हे सारे त्या मातेच्या संघर्षाचे फळ आहे, जिने समाजासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. चला तर मग आपण त्यांची आठवण काढू नये, तर त्यांच्या विचारांचा वारसा जपावा, ज्ञानाला शस्त्र बनवूया आणि समानतेचा दीप अखंड तेवत ठेवूया. सावित्रीबाई फुले अमर आहेत, कारण त्यांचे विचार अमर आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.